brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. माझ्याकडे कॉल आला ना रुपाली चाकणकरचा. हे काय रुपाली चाकणकरांचं मी तुम्हाला दाखवतोच ना डायरेक्ट 9 मार्च 2025 त्या माझ्याशी 4 मिनिटं बोललेलं आहे. हा कॉल आहे ना डायरेक्ट. माझ्याकडे हाच नंबर का चेक करू दे. बघा ना त्यांचा पर्सनल नंबर आहे. बरं बरं हा हे बघा 75 बरोबर हा बरोबर त्यांचाच नंबर तो 75 बरोबर ना आणि 77588 बरोबर मी सेव्ह करून ठेवला माझ्या मोबाईल मध्ये आता पण आहे. मार्च 9 माझ्याकडे पण तोच नंबर रुपालचा करांचा. तेव्हा मार्च 9 2025 ला कॉल आला. कॉल चालला 4 मिनिटं 51 सेकंद. बरं 4 मिनिटात काय काय बोलले तुम्हाला ते दाखव. हां 4 मिनिटं 51 सेकंद कॉल झाला. त्यात त्यांचं म्हणणं असं आलं की तुमच्याकडे माहिती का कोण महिला आहे, महिला तुमच्याकडे कशी डायरेक्ट आली, तिनं पोलिसात जायला पाहिजे, आमच्याकडे यायला पाहिजे आयोगाकडे. असं नाही आहे तसं नाही, तो बाबा तसा नाही. अहो तो बाबा तसा नाही, तुम्हाला कोणी अधिकार दिला? तो बाबा तसा नाही का असा अधिकार दिला? कारण मला ज्या महिला माझ्याकडे त्यावेळेस आलत्या किंवा जे लोक मला भेटले होते त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं, दत्ता भाऊ तुम्हाला याच्यामध्ये प्रेशर येणार आहे, तुम्ही संपादक आहात, तुम्हाला सांगतो. कारण याच्यात महिला आयोगाचे अध्यक्ष तिथं डायरेक्टर आहे, त्यांचं त्या पाठीवरती नाव आहे, त्यांच्या आश्रमातलं ट्रस्टवरती आहे. मला ह्या सर्व गोष्टीची कल्पना होती. माझ्यावर गुन्हा दाखल होईल, माझ्यावर हल्ला होईल, अटॅक होईल, मला पोलिसांकडून राजकारण्यांकडून दबाव येईल, या सगळ्या गोष्टीची मला अगोदर कल्पना होती. तरी देखील मी माझ्या महाराष्ट्रातील माता भगिनींना न्याय देण्यासाठी इतकं मोठं धाडस हिंमत केली होती. पण मग आता मला सांगा, या सगळ्यामध्ये रुपाली चाकणकरांचं काय म्हणणं होतं या सगळ्यामध्ये? तुम्ही असं म्हणता की ती चांगले आहेत म्हणून ते सांगत स्वतःहूनच. बाबा तुम्ही खुलासा करा लगेच, मला इमिजिएट खुलासा द्या. नाही त्यांचं म्हणणं काय का, नाही तुम्ही खुलासा देऊन टाका का असा कुठला बाबा नाही, कोणा भोंदत नाही, काय नाही. म्हणजे भोंदू बाबावरती हे ट्रस्ट असल्यामुळे बाबा त्यांना सांगत होतं, ते मला प्रेशराईज करतात ना. मग त्याचा खेमनार काय म्हणतो, हे थोरातचा कधी फोन आला का तुम्हाला? थोरात नाही, खरातचा. खरातचा मला फोन नाही आला, पण खरातचे जे हस्तक होते काही लोक, त्यांनी खरातने काय सांगितलं, एका पोलीस अधिकाऱ्याचं मी आता नाव नाही घेत, वरिष्ठ लेवलचा पोलीस अधिकारी एकदम, त्या पोलीस अधिकाऱ्यांचं आणि त्यांचं कोऑर्डिनेशन होतं. तर त्यांनी त्याला काय सांगितलं की खेमनारांना माझ्याकडे घेऊन या आश्रमात, त्यांनी माझी माफी मागायची, मी अशोक खरातांची माफी मागायची, मग हे प्रकरण मिटल. नाहीतर मी त्याला बर्बाद करल. त्याला 5 कोटी रुपयाचा मी दावा ठोकलेला आहे. पोलिसांना सांगितलं तिथं वावी पोलीस स्टेशनला, असा जबाब घ्या, तसा घ्या, असं घ्या, तसं. वावी पोलिसात पण सेटिंग होती. मग मी जेव्हा वावीला गेलो साहेब, मी पत्रकार होतो, मी ऑलरेडी जाताना माझे मित्र कॅमेरे बिमेरे असं सगळं सिस्टम घेऊन गेलो तिथं. का उद्या माझ्यावर त्या ठिकाणी दबाव नको यायला. का मी त्यांना सांगितलं जे काही जबाब देईल मी सगळं इन कॅमेरा देईल, जे काही इथं होईल तुमच्या पोलीस स्टेशनला कॅमेऱ्यात होईल. त्यानंतर मग कधी रुपाली चाकणकर? त्याच्यानंतर मी सांगतो ना, त्यांच्यानंतर ही जो प्रकार घडला ते मला ज्यावेळेस त्यांच्या नोटीस आल्या, सगळ्या गोष्टी घडल्या, मी बातमी प्रसिद्ध करायचा प्रयत्न केला. प्रयत्न केल्याच्या नंतर ह्या ज्या प्रकरणाला अनेक लोक असे होते का ते दबक्या आवाजात सांगत होते की हे सत्य छापलं आहे पत्रकारांनी, याचं खरंच कौतुक केलं पाहिजे. मला अनेकांचे असे फोन येतात होते, काय पर्सनली लोक मला काय येऊन भेटले. तुम्हाला जे लोक येऊन भेटले ते विक्टीम असतील ना सगळ्याचे, म्हणून तर भेटले. हा नाही विक्टीम म्हणजे काय होतं माहिती का, त्याच्यामध्ये काही जे लोक असे होते का काही लोकांना माहिती होती ओरली कोणाचा सोबत प्रकार घडला, असे काही लोक होते. काही लोक जे होते, समजा आपण सोबत एका ठिकाणी फिरायला गेलो, तुम्ही ती घटना डोळ्यात बघितली, मी बघितली, तुम्ही काय ना आम्ही सोबत होतो, आम्ही त्या पाहिले, तुम्ही तुमच्या मित्राला शेअर केली. तुमचा मित्र काय म्हणला, अरे अशी शेअर केली का, आपल्या जिल्ह्यात असा एक पत्रकार आपण त्याला सांगू, तो त्याला वाचा फोडू शकतो. दत्ता खेमनार डेअरिंग पत्रकार आहे, डॅशिंग पत्रकार, छापू शकतो, हिंमत आहे, गट्स आहे. तर मग त्यांनी मला ती घटना सांगितली. मग त्यांनी त्याच्या मित्राला बोललो छापायला लागेल तुम्हाला, मी छापतो म्हटलं. किती महिला आहेत या सगळ्यामध्ये, काय वाटतं? आता बस का, बाबाचा धंदा अनेक वर्षापासून सुरू आहे. मुळात तो बाबा कॅप्टन हा कोणत्या सेनेत होता, कोणत्या दलात होता, का नेव्हीचा आहे म्हणतात लोक, मर्चंट नेव्हीचा आहे, पण त्याचे काही आहे का डॉक्युमेंट, खरं तो मर्चंट नेव्हीत होता का नव्हता, तो ॲस्ट्रॉलॉजिस्टची पदवी इकडून घेऊन आला, अशा काही लोकांना त्यांनी फसवलेलं आहे. तुम्हाला सांगतो मी, बघा